गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण मागील लेक्चरमध्ये 1833चा चार्टर ॲक्ट बघितलेला होता. आपण आज जसं 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये कंपनीचा व्यापार करण्याचा कालावधी हा 20 वर्षाने वाढवलेला होता आणि त्यामुळे 1833 नंतर 1833 नंतर 1853चा चार्टर ॲक्ट यावर आपण चर्चा करणार आहोत. 1853चा चार्टर ॲक्ट. तर 1853च्या चार्टर ॲक्ट 1853पर्यंत भारतातील परिस्थिती संपूर्ण भारत हा ब्रिटिशांच्या ताब्यात आलेला होता. संपूर्ण भारत हा ब्रिटिशांच्या ताब्यात आलेला होता. त्यावेळेसचा जो भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड डलहौसी याचा कालखंड कधी आहे 1848 ते 1856 आणि याच्या ज्या खालसा धोरणामुळे जे काय झालेलं आहे 1857चा उठाव झालेला आहे आणि एक मोठा बदल झालेला आहे. कंपनीची भारतातील सत्ता जाऊन कोणाची सत्ता आलेली आहे? ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आलेली आहे. कोणत्या कायद्यानं? 1858च्या कायद्यानं. कोणत्या कायद्यानं? 1858च्या कायद्यानं. आणि म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जो सुरुवातीचा जो 1600 ते 1773पर्यंतचा जो कालखंड होता तो कंपनीचा वाणिज्य काळ म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा कालखंड आहे 1773 ते 1857पर्यंतचा हा कंपनीचा कालखंड आहे आणि 1858 ते 1947 हा जो आहे ब्रिटिश पार्लमेंटचा कालखंड आहे. म्हणजे आपण जे कायदे बघत आहोत, किती कायदे बघितलेले आहे? 1773चा ॲक्ट, 1784चा याची जे उपकलम आहे 1781 आणि 1784. त्यानंतर आपण बघितलेला आहे 1793चा चार्टर ॲक्ट. पुन्हा याच्यामध्ये आहे 1786मध्ये अधिनियम. 1793चा चार्टर ॲक्ट आहे. 1813चा चार्टर ॲक्ट आहे. 1833चा आहे आणि आता 1853. म्हणजे हे एकंदरीत हे जे कायदे आहे यांना दर 20 वर्षांनी यांची जे काय होत असते की कंपनीसाठी 20 वर्षाचा एकाधिकार व्यापार करण्याचा वाढवलेला आहे. परंतु जी तरतूद आहे 1853च्या चार्टर ॲक्टमध्ये अशी कुठलीही तरतूद आता पुढे कंपनीचा कालावधी वाढेल की नाही याची अनिश्चितता आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल 1853चा जो चार्टर ॲक्ट झाला त्याच्यानंतर 1858मध्ये काय झालेलं आहे? कंपनीची सत्ता समाप्त झालेली आहे. म्हणजे आपली जे 1853च्या चार्टर ॲक्टमधली जे पहिली कलम आहे ती कलम कंपनीचा असा कुठलाही म्हणजे परवाना, लायसन किंवा 20 वर्षासाठी जो आपण त्याला 20 वर्षासाठी जे ब्रिटिश संसद जी कंपनीला म्हणजे व्यापार करण्याचा परवाना देत होती ती या चार्टर ॲक्टमध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे असा कालावधी नेमून दिलेला नाही. कोणी? कंपनीला कालावधी असा नाही. म्हणून आपली ही पहिली कलम आपल्याला म्हणता येईल. समजली मग पहिली कलम 1853च्या चार्टर ॲक्टमध्ये. जसं आपण प्रत्येक कायद्यामध्ये 73 नंतर 93, 13, 33, 53 नंतर असा कुठलाही कालावधी कंपनीसाठी राखून ठेवलेला नाही आणि ती मग नेस्तनाबूतच झालेली आहे कंपनी 1858च्या कायद्यानुसार. समजलं मग पहिलं. दुसरं जे आहे कायदे बनवण्यासाठी आता विस्तार खूप मोठा झालेला होता. जवळपास संपूर्ण भारत हा ब्रिटिशांच्या पंजाखाली आलेला होता आणि कायदे बनवण्यासाठी 12 सदस्याची विधान परिषद. कोणती परिषद? विधान परिषदेची स्थापना करण्यात आली. कोणत्या कायद्यानं? 1853च्या चार्टर ॲक्टनं. जे सध्याच्या घडीला जी संरचना आहे आपल्या भारताची, जसं बघा संसदेमध्ये जे काही म्हणजे
विधेयक पारित केलं जातं त्याला शेवटी कोणाची सही आवश्यक असते? राष्ट्रपतीची सही आवश्यक असते. तर इथे सुद्धा 1853च्या कायद्यानुसार जसं 12 सदस्यीय विधान परिषदेची स्थापना करण्यात आली, कशासाठी? कायदे बनवण्यासाठी. कशासाठी? कायदे बनवण्यासाठी. 12 सदस्यीय म्हणजे जे प्रांत होते त्या प्रांतातून सर्व प्रांतांना प्रतिनिधित्व मिळालेलं होतं. एक एक प्रतिनिधी या विधान परिषदेमध्ये असायचा आणि याची सदस्य संख्या किती असायची? 12 असायची. आणि पण जो विधी किंवा कायदा बनवण्यासाठी हे जरी विधेयक पारित केलं असलं तरी ते शेवटी कोणाकडे जावं लागत असे? भारताच्या गव्हर्नर जनरलकडे. भारताच्या गव्हर्नर जनरल. भारताचा गव्हर्नर जनरल, लक्षात ठेवा, भारताच्या गव्हर्नर जनरलकडे. आता मग या गव्हर्नर जनरलला वेटोचा अधिकार होता किंवा नकाराधिकाचा अधिकार. वेटोच अधिकार कोणाला होता? गव्हर्नर जनरलला. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी जशी जे आत्ताचा राष्ट्रपती आहे आणि जे संसद आहे, संसद आपण त्यावेळेस 1853मध्ये विधान परिषद. विधान परिषदेतील हे जे 12 सदस्य असायचे, हे जे 12 सदस्य असायचे, 12 सदस्य. आजपर्यंत 1833मध्ये आपण काय गव्हर्नर जनरल प्लस 4 म्हणजे 1833मध्ये विधी सदस्याची अस्थायी प्रकारे नेमणूक केलेली होती. त्याला मतदानाचा अधिकार नव्हता. परंतु या चार्टर ॲक्टनुसार कायदे बनवण्यासाठी 12 सदस्यीय विधान परिषदेची स्थापना करण्यात आली. प्रत्येक प्रांतांना प्रतिनिधित्व देण्यात आलं आणि यांनी जो कायदा बनवलेला होता त्या कायद्याला कुणाची मान्यता असली पाहिजे? गव्हर्नर जनरलची. गव्हर्नर जनरल तो कायद्यामध्ये रूपांतर करू शकत होता किंवा वेटोचा अधिकार त्याला असल्यामुळे तो नकारसुद्धा देऊ शकत होता. यांनी बनवलेला कायद्याला नकारसुद्धा देऊ शकत होता. आणि या कायद्यानुसार प्रथमच एक क्षेत्रीय सदस्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि क्षेत्रीय किंवा प्रादेशिक प्रतिनिधित्वाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. आता हे झाली दुसरी कलम. तिसरी जे कलम आहे 1853च्या कायद्यानुसार जो आपण 1833मध्ये बघितलेला होता, काय बघितलेला होता की गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलची सदस्य संख्या किती होती? गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलची सदस्य संख्या 3 होती, बरोबर आहे. आणि एक चौथा सदस्य नेमण्यात आलेला होता, 3 + 1, तो TB मेकॅले हा चौथ्या विधी सदस्याची नेमणूक केलेली होती 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये. परंतु त्याला तो अस्थायी सदस्य होता, त्याला मतदानाचा अधिकार नव्हता. मग हा जो चौथा विधी सदस्य आहे त्याला या 1853च्या चार्टर ॲक्टनुसार मतदानाचा अधिकार मिळाला. आणि तो स्थायी सदस्य झाला. कोणता सदस्य? स्थायी सदस्य झाला. फरक लक्षात घ्या की या 1853च्या चार्टर ॲक्टची जे तिसरी कलम आहे, विधी सदस्य जो 1833च्या चार्टर ॲक्टनं जो अस्थायी होता त्याला मतदानाचा अधिकार नव्हता, परंतु तो परिषदेमध्ये भाग घेत होता. परंतु या 1853च्या चार्टर ॲक्टनं या विधी सदस्याला स्थायी बनवलं आणि त्याला मतदानाचा अधिकारसुद्धा दिलेला आहे. त्यानंतरचं जे चौथं जे कलम आहे किंवा मुद्दा आहे चार्टर ॲक्टचा, जो भारताचा कारभार कुठून चालत होता? कलकत्त्यावरून. कलकत्ता कुठे आहे? बंगालमध्ये आहे. तर या बंगाल म्हणजे जो गव्हर्नर जनरल, आता काय संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल संबोधला जायचा 1833च्या चार्टर ॲक्टनुसार. आता संपूर्ण मग बंगाल प्रांत मोठा होता, कंपनीचं कार्य मोठं होतं बंगालमध्ये. म्हणून बंगालचा स्वतंत्र कारभार पाहण्यासाठी बंगालसाठी एक लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली. बंगालसाठी लेफ्टनंट गव्हर्नरची काय करण्यात आली?
नियुक्ती करण्यात आली बंगालसाठी. कारण हा जो बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता तो 1833च्या कायद्यानं भारताचा गव्हर्नर जनरल संबोधू लागला आणि संपूर्ण भारतासाठी हा गव्हर्नर जनरल कार्य करत होता. परंतु बंगाल हे प्रांत सुरुवातीपासून कंपनीचं कार्य तिथे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बंगालसाठी एक स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली. कोणत्या कायद्यानुसार? 1853च्या कायद्यानुसार. त्यानंतरची कलम आहे 5वी, जे खुली. आपण मागच्या 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये काय बघितलं की कोणत्याही लिंग, भेद किंवा वंश, जात, जन्मस्थान यावरून कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, अशा प्रकारची आपण तरतूद बघितलेली होती. तर त्यावरच आधारित 1853च्या चार्टर ॲक्टनुसार काय करण्यात आलेलं आहे? म्हणजे खुली स्पर्धा, म्हणजे गुणवत्तेला थारा देण्यात आलेला आहे. खुली स्पर्धा आयोजित केली जाईल. कोणती स्पर्धा? खुली स्पर्धा. खुल्या स्पर्धेचं आयोजन केल्या जाईल आणि त्यामध्ये भारतीयांनी भाग घेतल्यास यशस्वी होऊन त्यांची यामध्ये काम करण्यासाठी किंवा नोकरी वगैरे मिळवण्यासाठी त्यांना प्राधान्य दिल्या जाईल. म्हणजे खुल्या स्पर्धेनुसार म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, हे कोणत्या 1853च्या चार्टर ॲक्टमध्ये. आणि शेवटचं जे आहे की जो आपण बघत आलेलो आहोत COD म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल आपण बघत आहोत. तर सुरुवातीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टरमध्ये याची संख्या किती होती? कोर्ट ऑफ डायरेक्टरची संख्या 24 होती, बरोबर आहे. तर या 24 संख्येपैकी आता कोर्ट ऑफ डायरेक्टरची संख्या किती राहणार? 18 कमी करण्यात आली. जे आपण प्रोप्रायटर्स म्हणतो, शेअर्सधारक म्हणतो, ते कोणाची नियुक्ती करत? कोर्ट ऑफ डायरेक्टरची नियुक्ती करत. आणि त्यांची संख्या किती? 24. मतदानाद्वारे यांची 24 संख्या असायची. आता ती या कायद्यानं 24 वरून किती करण्यात आलेली आहे? 18 करण्यात आलेली आहे. आणि याचे मग जे 6 सदस्य असायचे, 6 सदस्य कोर्ट ऑफ डायरेक्टरमध्ये 24च असायचे, परंतु त्याच्यापैकी 18 निवडणुकीद्वारे निवडून यायचे. आणि हे जे 6 जे आहे हे 6 सदस्य ब्रिटिश पार्लमेंट यांना नामित करायची किंवा नामनिर्देशन यांचं व्हायचं. कोणाकडून? ब्रिटिश पार्लमेंटकडून. लक्षात आला का? फरक लक्षात आला? संख्या 24च आहे, परंतु जे 18 सदस्य आता इथे राहतील आणि हे जे पहिलं म्हणजे कसं 24 लोक म्हणजे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्सकडून निवडून यायचे इथे डायरेक्टर म्हणून. परंतु आता या कायद्यानं काय केलेलं आहे की 24 संख्येपैकी 18 सदस्य हे प्रोप्रायटरकडून निवडून येतील आणि 6 हे ब्रिटिश पार्लमेंटकडून नामनियुक्त केले जातील किंवा नामनिर्देशित केले जातील. अशा प्रकारची तरतूद या 1853च्या कायद्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि यानंतर जे 1858चा जो राणीचा जाहीरनामा आहे किंवा भारत सरकारचा अधिनियम आहे, त्यामध्ये म्हणजे एकंदरीत एक दुसरा टप्पा किंवा ब्रिटिश पार्लमेंटचं प्रत्यक्ष शासन चालू झालेलं आहे. तर अशा प्रकारे या 1853चा चार्टर ॲक्ट आहे. आपण कंपनीच्या काळातील जे आपण चार्टर ॲक्ट बघितलेले आहे 1773, 1793, 1813, 1833 आणि 1853 याचा एक तुलनात्मक अभ्यास करा. कशा प्रकारे चढता क्रम गेलेला आहे, काय कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये चेंजिंग झालेल्या आहेत. अतिशय एक डायग्राम काढून ज्या ठळक गोष्टी आहेत त्या लिहून काढा. त्यामुळे काय होईल की आपण या 1853च्या चार्टर ॲक्टमध्ये पहिली कोणती कलम पाहिली? म्हणजे आजपर्यंत दर चार्टर ॲक्टला असा कंपनीसाठी 20 वर्षाचा कालखंड घोषित केला होता, परंतु या 1853मध्ये कसल्याही प्रकारचा कालखंड किंवा कालावधी घोषित केलेला नाही. पहिली कलम. दुसरं जे आहे, कायदे बनवण्यासाठी प्रथमच 12 सदस्यीय विधान परिषदेची स्थापना करण्यात आली, म्हणजे क्षेत्रीय प्रतिनिधित्व देण्यात आलं. परंतु या विधान परिषदेने केलेला कायदा त्यावरती पूर्णपणे भारत सरकारच्या गव्हर्नर जनरलचं नियंत्रण प्रस्थापित झालं. त्याला वेटोचा अधिकार होता. या 12 सदस्यीय विधान परिषदेनं केलेल्या विधेयकावर तो नाकारू शकत होता किंवा पारित करू शकत होता. त्यानंतरचं आपण बघितलं विधी सदस्य जो 1833मध्ये जे विधी सदस्याची नियुक्ती केली होती तो त्यावेळेस काय होता?
अस्थायी प्रकारचा होता, त्याला मतदानाचा अधिकार नव्हता. परंतु या 1853च्या चार्टर ॲक्टनं त्याला मतदानाचा अधिकारही मिळाला आणि स्थायी सदस्यत्व प्राप्त झालं. त्यानंतर आपण बघितलं 4थ्या कलमेमध्ये जो भारताचा जो गव्हर्नर जनरल आहे तो संपूर्ण भारतासाठी कारभार पाहत होता. परंतु बंगालमध्ये कंपनीचं कार्य जास्त असल्यामुळे बंगालसाठी स्पेशल एक लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ज्या म्हणजे प्रतियोगिता किंवा स्पर्धा होतील त्यामध्ये खुल्या प्रमाणात होत होतील, म्हणजे गुणवत्तेला थारा देण्यात आलेला आहे, कसल्याही प्रकारचा मतभेद नसताना. आणि शेवटचं जे कलम होती आपण CODची जे किंवा कोर्ट ऑफ डायरेक्टरची जी संख्या होती ती किती होती? 24 होती. आणि या 24पैकी जे 18, आता याची संख्या कमी करून 18 करण्यात आली. परंतु हे जे 6 होते, 24 - 18 म्हणजे 6 हे जे असायचे हे ब्रिटिश पार्लमेंटकडून नामनिर्देशित व्हायचे आणि 18 जणांची काय व्हायचं, हे कुठून निवडून यायचे? जे आपण बघितलं सुरुवातीला कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स म्हणजे शेअर्स होल्डर कंपनीचे होते ते मग निवडून यांना काय बनवत असायचं? कोर्ट ऑफ डायरेक्टरपदी 18 जणांची नियुक्ती केली जायची आणि 6 जणांची ब्रिटिश पार्लमेंटकडून नामनिर्देशित केलं जायचं. तर अशा प्रकारे आपले जे कंपनी काळातील जे कायदे आहे ते इथे समाप्त झालेले आहे. आपण पुढील भाग पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.